कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर। शेती, राजकारण, समाजकारण, क्रीडा, मनोरंजन आणि बरच काही। आपण पाहताय कोकणातील वेगवान न्यूज चॅनल KK न्यूज कोकण। समाजात एकोपा आणि सलोखा निर्माण करण्यासाठी मुस्लिम समाजाचा पुढाकार मसळा जामा मस्जिद सर्व धर्मियांसाठी खुली। देशात आणि राज्यात धर्माच्या नावावर सामाजिक तणाव वाढवणारे वातावरण निर्माण केले जात असताना रायगड जिल्ह्यातील मसळा येथे मुस्लिम समाजाने एक अनुकरणीय पाऊल उचलले आहे। जमाअतुल्लाह मुस्लिम समाज मसळा यांच्या वतीने एक अनोखा उपक्रम राबवून सर्वधर्मीय नागरिकांसाठी जामा मस्जिदचे दरवाजे खुले करण्यात आले आहेत। या उपक्रमांतर्गत वेगवेगळ्या धर्माचे नागरिक जामा मस्जिदमध्ये एकत्र येऊन मुस्लिम संस्कृती, परंपरा आणि धार्मिक प्रक्रियेविषयी जाणून घेऊ शकले। पुण्याहून विशेष आमंत्रित म्हणून आलेले ॲडव्होकेट अब्दुल वहाब यांनी अजानमधील प्रत्येक शब्दाचा अर्थ अत्यंत समर्पकपणे समजावून सांगितला। तसेच मुस्लिम धर्माबद्दल पसरवले जाणारे गैरसमज दूर करत शांतता, प्रेम आणि सौहार्दतेचा खरा संदेश त्यांनी उपस्थितांपर्यंत पोहोचवला। कार्यक्रमात अनेक हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन आणि जैन धर्मीय नागरिकांनी सहभाग घेतला। त्यांनी मस्जिदमधील वातावरण, नमाजची पद्धत आणि इस्लाम धर्माची शांतीची शिकवण प्रत्यक्ष अनुभवली। या माध्यमातून मुस्लिम समाजाने समाजात एकोपा, समजूत आणि सामंजस्य वाढवण्याचा जो संदेश दिला आहे त्याचे सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणावर स्वागत केले जात आहे। मस्जिद म्हणजे केवळ मुस्लिमांची जागा नसून ती सर्व मानवतेचा संदेश देणारी जागा आहे असं आयोजकांनी नमूद केले। यापुढे देखील जामा मस्जिद मसळा ही सर्व धर्मीय बांधवांसाठी खुली राहील असे सांगून या सामाजिक सलोख्याच्या उपक्रमाला सातत्य ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। हा उपक्रम संपूर्ण कोकणात आणि महाराष्ट्रात धर्मसहिष्णुतेचा नवा आदर्श ठरतो आहे। मसा मुस्लिम समाजातर्फे जो मस्जिद भेटीचा कार्यक्रम आयोजित केला आहे त्याचा हेतू काय आहे नेमका? आज मसळा जमातुल मुस्लिमीन तर्फे मस्जिद परिचय म्हणून कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजेच मशिदीबद्दल, इस्लाम धर्माबद्दल व इस्लामियांबद्दल जे गैरसमज आहे, आज काळाची गरज आहे की ही दूर होणं आणि त्यासाठी सर्व धर्मीय व सर्व जातीय, त्याचप्रमाणे मसळातील पोलीस डिपार्टमेंट व इतर डिपार्टमेंटचे जे पदाधिकारी आणि अधिकारी आहेत यांना बोलावून मशिदीविषयी सर्व माहिती देण्यात आली आणि जे काही गैरसमज आहे ते दूर करण्याविषयी एक उपक्रम घेण्यात आला। आम्हाला आनंद वाटतो की चांगला प्रतिसाद मिळाला आणि सर्व जे आहे ते सर्वधर्मीय बांधवांनी या कार्यक्रमामध्ये येऊन आमचा मनोबल वाढवलं। खरं म्हणजे इस्लाम धर्म हा सर्वांसाठी आहे, मशिदी सर्वांसाठी खुल्या आहेत, स्त्रिया देखील नमाजसाठी मशिदीमध्ये येऊ शकतात आणि येतात। त्याचप्रमाणे कोणीही इतर धर्मीय व्यक्ती जर धर्माची काही माहिती त्याला अपेक्षित असेल तर अशा तऱ्हेने तो मशिदीमध्ये येऊ शकतो। मशिदीमध्ये कुराण आहेत, ग्रंथालय आहे, इतर जे काय आहे त्याचा अभ्यास करू शकतो। आज मसळ्यातील जे व्यक्ती आहेत त्यांना अगदी म्हणजे मशिदी कशा पद्धतीने नमाज होते, त्याचप्रमाणे मशिदीमध्ये कशा तऱ्हेने प्रार्थना केली जाते याविषयी देखील माहिती देण्यात आली आणि हा एक प्रथम उपक्रम आहे। यापुढे देखील अशाच तऱ्हेने बंधू भाव आणि सलोखा वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। धन्यवाद। आज जमातुल्लाह मस्जिदमध्ये चांगला कार्यक्रम झाला। सर्व धर्म समभाव या भावनेने आपल्या आजांचा मतलब काय असतो या संदर्भात सर्वातील लोकांना बोलवून त्यांचा मतलब ॲडव्होकेट यांनी आपल्याला सांगितलेलं आहे। जमातचे पदर यांनी सुद्धा आपल्या जमातच्याबद्दल माहिती सांगितलेली आहे। तसेच ह्या कार्यक्रमाचे आयोजकांनी आपल्या जमातीच्या संदर्भात आणि आजांच्या संदर्भात डिटेल अशी माहिती सर्व समाजातील लोकांना दिलेली आहे, जेणेकरून ज्या लोकांमध्ये गैरसमज निर्माण झाले होते किंवा आजान नेमकं काय आहे, आजांमध्ये काय शिकवलं जातं याची सविस्तर माहिती आणि खुले अशी माहिती सविस्तर लोकांना दिलेली आहे। जमातुल्लाहच्या माध्यमातून हा प्रोग्राम इतर सर्व लोकांसाठी राबवल्यामुळे ह्या लोकांचं मनापासून धन्यवाद, कारण ही गोष्टी लोकांपर्यंत आणणे ही खूप काळाची गरज आहे। आणि लोकांना असं वाटतं मस्जिदमध्ये काहीतरी वेगळं शिकवलं जातं, पण मस्जिदमध्ये काहीतरी वेगळं शिकवलं जात नाही, तर समाजाला ज्ञान दिलं जातं, समाजातील लोकांनी कसं राहायला पाहिजे याचं मार्गदर्शन केलं जातं। कारण समाज जर एकत्र असेल आणि लोकांना जर चांगलं नॉलेज असेल तर इतर लोकांमध्ये कसं राहायला पाहिजे याचं चांगला उदाहरण आम्हाला पाहायला मिळालं। आम्हाला ह्याच्यामध्ये आपल्या
मस्त तालुक्याचे बेस आहे. काले साहेबांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं. इतर समाजातील लोकांनी ह्या समाजाने ठेवलेल्या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या आणि असे कार्यक्रम या मस्जिदमध्ये होतात आणि झाले पाहिजे. खरोखरच नाविन्यपूर्ण उपक्रम या मसला जमात संस्थेने राबवला. त्यांचं मी या मनापासून आमच्या या सर्व संघटनेच्या वतीने धन्यवाद देतो. जय हिंद.